महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी लक्ष मराठी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपण आता आगामी काळामध्ये होणाऱ्या जे काही परीक्षा आहेत त्या संपूर्ण परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त जे काही अतिसंभाव्य प्रश्न सिरीज आहे ती आपण सुरू करतोय. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. कारण की यामध्ये आपण व्याकरणामध्ये असणारे घटक, शब्दसंग्रहामध्ये असणारे घटक या संपूर्ण घटकांवरती प्रश्न, सराव प्रश्न सिरीज इथून आपली पुढे सुरू राहणार आहे. तर या सर्व गोष्टींचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. तर जाऊया आपण पुढे मार्गस्थ होऊया. आता पुढे जाण्याच्या आधी या संपूर्ण म्हणजे अगदी हा जो कालखंड उरलाय, कारण की 17 डिसेंबरला एमपीएससी क्लर्क मुख्य परीक्षेचा पेपर आहे. त्याच्यानंतर 2 डिसेंबरला डिपार्टमेंटल पीएसआयचा पूर्व परीक्षेचा पेपर आहे. या संपूर्ण परीक्षांसाठी मराठी विषय अत्यंत उपयुक्त आहे. तर हा जो कालखंड हा अगदी शेवटच्या टप्प्यातला आहे. अगदी फक्त रिव्हिजन यासाठी महत्त्वाची असते. आपल्या रेग्युलर बॅच मध्ये 120-130 लेक्चर तुम्हाला बघायला मिळतात मराठीचे, पण आता फक्त 15 लेक्चर मध्ये संपूर्ण मराठी व्याकरण तुम्हाला या बॅच मध्ये बघायला मिळणार आहे. आणि त्या बॅचची फी फक्त 199 रुपये आहे. आणि डिपार्टमेंटल पीएसआय मध्ये जर तुम्ही आलात तर 2 डिसेंबरला जरी पेपर असला तरी एका दिवसामध्ये पूर्ण लेक्चर बघून होतील आणि निश्चितच तुमचा पेपर मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्कोर वाढणार आहे. कारण की यामध्ये घेतलेली संपूर्ण लेक्चर आयोगाच्या दृष्टिकोनातून आहे. आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करूनच ही संपूर्ण लेक्चर इथं घेतलेली आहेत. तर ज्या बांधवांना, ज्या विद्यार्थ्यांना या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आजच आपलं लक्ष मराठी अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा. कारण की फीज काही जास्त नाहीये आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आपण आजच्या पहिल्या प्रश्नाकडे मार्गस्थ होऊया. आजचा पहिला प्रश्न आहे की योग्य पर्याय निवडा. आता पहिला प्रश्न कोणत्या घटकावरती आलेला आहे? पहिला प्रश्न घेतलेला आहे मी प्रयोगावरती. प्रयोग म्हटल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जातो, पण एकदम सोप्या भाषेमध्ये या कन्सेप्ट मी क्लिअर करून देतो. आता इथून सिरीज पुढे चालूच राहणार आहे. म्हणजे जसजसे पर्याय येत जातील, जसजसे टॉपिक आपण प्रश्न घेत जाऊ तसतशा पद्धतीने मी कन्सेप्ट क्लिअर करत चालणार. पहिला पर्याय क्रिया संपणे हा क्रियापदाचा अर्थ समापन कर्मणी प्रयोगात प्रदर्शित करतो. अगदी बरोबर आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की अलीकडच्या काळामध्ये 2023चा जो काही मुख्य परीक्षेचा पेपर झाला त्यावरती हा प्रश्न विचारलेला होता, पण मी जास्तीत जास्त स्टेटमेंट तिथे घेतलेली आहेत. आता यामध्ये समापन म्हटल्यानंतर यामध्ये अजून 2 गोष्टी महत्वाच्या असतात. समापन या शब्दाचा अर्थ सर्वांना माहिती आहे, शेवट होणे, बरोबर. त्यामध्ये पंचमी विभक्तीची जी काही प्रत्यय आहे ती त्यामध्ये समाविष्ट होतात आणि शेवटी अशा प्रकारची क्रियापद आलेली असतात की जी क्रियेचा शेवट आपल्याला दर्शवित असतात. झाला, झाले आणि झाले अशा प्रकारची क्रियेचा शेवट दर्शवते क्रियापद आलेलं असतं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 काय होतं? वाक्यातील कर्त्याला बहुधा द्वितीय विभक्तीचे प्रत्यय जुळते व तो प्रधान कर्तृ कर्मणी असतो. आता द्वितीय विभक्तीचं प्रत्यय तिथं जुळत नाही, तर तिथं जुळतं तृतीय विभक्तीचं प्रत्यय. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा चुकीचा होता. त्याच्यानंतर केव्हा वाक्यात कर्ता गृहीत धरलेला असतो तो कर्म कर्तरी असतो. हे तिसरं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. कारण की जो कर्म कर्तरी आहे त्या कर्म कर्तरीला सर्वांना परिचित असणारा घटक कर्म कर्तरीलाच नवीन कर्मणी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. नवीन कर्मणी जर तुम्हाला ओळखायचं असेल तर वाक्यामध्ये आलेला कर्ता त्याला कडून हे शब्दव्यय जोडलेलं असतं. त्याच्यानंतर आपण जर दुसरी गोष्ट लक्षात घेतली तर जो कर्ता असतो तो कर्ता गृहीत धरलेला असतो, म्हणजे अध्यारूत असतो. म्हणजे उदाहरणार्थ मी जर असं म्हटलं की कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीने, म्हणजे मी कार्यकर्त्यांकडून घेत नाही, फक्त तिथं लिहितो की सभेत पत्रके वाटली गेली, सभेत पत्रके वाटली गेली अशा पद्धतीचं उदाहरण जर लिहिलं तर या वाक्यामध्ये कर्ता जो आहे तो गृहीत धरलेला आहे, कर्ता त्यामध्ये आलेला नाही. म्हणजे जर आपण कर्ता गृहीत धरायचं म्हटलं तर कार्यकर्त्यांकडून हा कर्ता तिथं गृहीत धरलेला आहे. अशा पद्धतीने काही उदाहरणांमध्ये कर्ता गृहीत धरलेला असतो, तिथं नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. म्हणजे ए आणि सी, पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 कडे चला. बघा, माझ्या आजोबांनी शिकारीसाठी उंच माळा बांधला. आता हा प्रश्न कोणत्या घटकावरती मी घेतलेला आहे? अलीकडच्या काळामध्ये ज्या काही आयोगाच्या प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही विश्लेषित केल्या तर तुमच्या निदर्शनात येणारे, लक्षात येणारे की या घटकावरती प्रश्न विचारलेली आहेत आणि विचारली जात आहेत. तर मित्रांनो, शिकारीसाठी उंच माळा बांधणे या शब्द समूहासाठी जो शब्द येतो त्याला म्हणतात मचाण. ओके. त्यानंतर जर तुम्ही पुढे गेलात तर दुसरा पर्याय म्हणजे इकडे होता श्रमजीवी. ओके. श्रमजीवी म्हणजे काय? कष्ट करणारा. समाजसेवक, समाजसेवक म्हणजे जे समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेवा देतात, बरोबर. आपण त्यांना काय म्हणतो? समाजसेवक म्हणतो. म्हणून हा पर्याय सुद्धा येऊ शकत नव्हता, हा पर्याय सुद्धा येऊ शकत नव्हता. स्वार्जित हा पर्याय सुद्धा येऊ शकत नव्हता. स्वार्जित म्हणजे काय? स्वतःच्या कष्टाने स्वतः कमावलेली जी काही संपत्ती असते त्याला म्हणतात स्वार्जित. म्हणजे स्व अधिक अर्जित. अर्जन म्हणजे
हिंदीमध्ये त्याला हिंदी हा जो काही वर्ड्स आहे तो हिंदीमधून मराठीमध्ये समाविष्ट झालेला आहे. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर योग्य समानार्थी शब्दांचा गट निवडा यावरती सुद्धा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचारली जात आहेत. पहिला पर्याय कोगुड, पीक, कोकिळ हे त्याचं योग्य उत्तर आहे. एकमेकांना ते कोयल सुद्धा तुम्ही इथे एक शब्द ऍड करू शकतात. समानार्थी शब्दांचा गट आहे. अभिमान, स्वाभिमान, स्वागत हे तर काही येऊ शकत नव्हता. अभिमान तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एखादा व्यक्ती एखादं कार्य करतो त्याचा आपल्याला अभिमान म्हणजे वाटतो, बरोबर का? म्हणजे दुसऱ्याविषयी जेव्हा त्या ठिकाणी अभिमान वाटतो त्याला अभिमान म्हणतात. स्वाभिमान म्हणजे काय तर सेल्फ रिस्पेक्ट, इंग्लिशमध्ये आपल्याला लवकर समजतं, बरोबर ना? आणि त्याच्यानंतर स्वागत सर्वांना माहिती आहे. अचल अनुभव, अनुभव, अचल म्हणजे स्थिर न राहणे. अचल म्हणजे काय? स्थिर न राहणे हा सोपा शब्द होता. अनुभव सर्वांना माहिती आहे की जेव्हा प्रत्यक्ष एखाद्या गोष्टीचा आपण अनुभव घेतो. आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात की मला एमपीएससीचा अभ्यास करायचा, मी एका वर्षामध्ये एमपीएससी परीक्षा पास करून देणार, बरोबर? पण मित्रांनो, जेव्हा त्याने अनुभव घेतलेला नसतो म्हणून तो त्या पद्धतीचं भाष्य करत असतो. जेव्हा तो प्रत्यक्ष इकडे येतो, जेव्हा त्याला ही रियालिटी कळते, बरोबर का नाही? जेव्हा तो आवाका समजतो एमपीएससीचा, तेव्हा त्याला त्या गोष्टीचा अनुभव येत असतो. त्याला म्हणतात प्रत्यक्ष अनुभव. आणि अनुभव हे काही प्रिंटिंग मिस्टेक नाहीये. अनुभव म्हणजे काय की एखाद्या गोष्टीवर प्रभाव टाकणे असा त्याचा अर्थ प्रकट होतो. त्याच्यानंतर आपल्याला चौथा पर्याय दिला होता कपुत्र. कपुत्र म्हणजे ही प्रिंटिंग मिस्टेक नाहीये. तर कपुत्र म्हणजे काय होतं तर कपुत्र म्हटल्यानंतर कबूतर असा त्याचा अर्थ प्रकट होतो किंवा पारवा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर दुसरा एक शब्द आहे कुपुत्र. कुपुत्र म्हणजे काय? वाईट मुलगा अशा पद्धतीने त्याचा अर्थ प्रकट होत असतो. मराठीमध्ये अशी बरीचशी शब्द आहेत की सर्व शब्द परीक्षेसाठी खूप जास्त उपयुक्त ठरणारी आहेत. कचरा म्हटल्यानंतर ते सर्वांना माहिती आहे घाण. आणि कचार म्हटल्यानंतर काय? काच काम करणारा. अशा पद्धतीने या सर्व शब्दांचा अर्थ एकदा समजून गेला ना मग काय अडचण नाही. परीक्षेमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला उपयुक्त ठरतात. त्याच्यानंतर पुढे गेलात तुम्ही तर खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी म्हणजे एक वेगळ्या पद्धतीची जोडी कोणती आलेली आहे ती तुम्हाला ओळखायला सांगितली आहे. 2023 ला असा प्रश्न विचारलेला होता विभक्तीवरती. एकदम सोपा प्रश्न आहे. सप्तमी म्हटल्यानंतर अधिकरण हा मुख्य कार्यकर्ता आहे. अधिकरण म्हणजे काय? तर अधिकरण म्हणजे स्थळ, काळ आणि वेळ अशा प्रकारची रचना त्यामध्ये आलेली असते. अशा प्रकारचा कारक अर्थ तिथं प्रकट होत असतो. त्याच्यानंतर मुख्य कार्यकर्ता सप्तमीचा. चतुर्थी विभक्ती म्हटल्यानंतर संप्रदान, बरोबर? संप्रदान सर्वांना माहिती आहे चतुर्थी विभक्तीचा मुख्य कार्यकर्ता आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा चतुर्थी विभक्ती आपला कार्यकर्ता प्रकट करत असते. मग ह्या सर्व गोष्टी आपल्या कन्सेप्ट क्लिअर असाव्यात. आणि षष्टी म्हटल्यानंतर संबंध. संबंध म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे की मालकी त्यातनं प्रदर्शित होत असते. मग सर हा षष्टी विभक्तीचा मुख्य कार्यकर्ता आहे का? तर हा मुख्य कार्यकर्ता नाही षष्टी विभक्तीचा. कारण की षष्टी विभक्तीला मुख्य कार्यकर्ता नाही. पण अलीकडच्या काळामध्ये 2021 ला एक प्रश्न विचारलेला होता. लक्षात असू द्या की नामाचा क्रियापदाशी पारंपरिक असलेला संबंध किती प्रकारचा असतो? तर तिथं उत्तर आहे 8. आणि जर तुम्हाला प्रश्न विचारला की नामाचा क्रियापदाशी असणारा संबंध मुख्य 6 प्रकारचा आहे. कारण की कार्यकर्ता म्हणजे नामाचा क्रियापदाशी असणारा संबंध 6 प्रकारचा असतो. म्हणजे मराठीमध्ये मुख्य कार्यकर्ता किती आहे? तर मराठीमध्ये मुख्य कार्यकर्ता फक्त 6 आहेत. ओके. आणि जर आपण लक्षात घेतलं तर नामाचा क्रियापदाशी असणारा पारंपरिक संबंध 8 प्रकारचा. कारण की प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन अशा प्रकारे. म्हणून प्रथमा म्हटल्यानंतर कर्ता. माता विचारलेला प्रश्न आपल्याला विसंगत जोडी. ए च 4 बरोबर एका तर बरोबर आहे. नंतर बी च 2 बरोबर एका बरोबर आहे, बरोबर? त्याच्यानंतर सी च 3 हे बरोबर आहे. मग डी च 2 हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे. विसंगत किंवा चुकीची जोडी आपल्याला ओळखायला सांगितलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 1 2 3 4. बघा पुढचा प्रश्न पर्यायातून योग्य पर्याय निवडा असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आता इथं प्रश्न विचारलेला आहे परभाषीय शब्दांवरती. आता तुम्ही बघा क्वेश्चन पेपर त्यावरती जास्तीत जास्त प्रश्न परभाषीय शब्दांवरती सुद्धा विचारलेले आहेत. मी आता सिरीज मध्ये जास्तीत जास्त व्याकरणाचा समावेश न करता थोडा शब्दसंग्रहाचा समावेश जास्त करतोय. कारण की अलीकडच्या काळामध्ये जे काही प्रश्न विचारण्याची पद्धत आहे तर शब्दसंग्रहावरती जास्त प्रश्न विचारताय आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचे मार्क जात आहेत. नर्तकी, संदूक, सावकार, जबाबदारी, नाच हे संपूर्ण शब्द फारसी आहेत का? तर यस, पहिला गट हा फारसी शब्दांचा आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे या शब्दसंग्रहामध्ये मार्क जात असतात. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की जर तुमचे मार्क जात असतील तर आताच आपलं लक्ष्य मराठी अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचं. त्या ऍप मध्ये लवकरच आपली म्हणजे शब्दसंग्रह जी काही नोट्स आहेत ती गोष्टी स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहे. त्यानंतर राज्यसभा, कक्ष, तटबंदी, विलासमध्ये सैन्य संपूर्ण मराठी शब्द आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 तर काही येऊ शकत नव्हता. कारण की राज्यसभा म्हटल्यानंतर दरबार म्हटलात त्याला फारसी शब्दांमध्ये. कक्ष म्हटल्यानंतर त्याला
दालन म्हणतात, तटबंदी म्हटल्यानंतर त्याला बुरुज म्हणतात, त्यानंतर विलासमंदी, रंगमहाल, सैन्य म्हटल्यानंतर फौज. ओके, अशा प्रकारे ही फारसी शब्द आलेली आणि संपूर्ण मराठी शब्द अशा पद्धतीने आपण मराठीमध्ये वापरत असतो. भूमी, धरती, भुई, जमीन ही संपूर्ण मराठी शब्द आहेत आणि जुमला म्हटल्यानंतर हा फारसी शब्द आहे. कोणता आहे तो? फारसी. कारण की जुमला म्हटल्यानंतर याचा अर्थ मराठीमध्ये काय होतो? तर जुमला याचा अर्थ मराठीमध्ये होतो गृह. कारण की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना, चालत असताना बऱ्याचदा हा शब्दप्रयोग आपण ऐकतो की एखाद्याचं लग्न करायचं असते तेव्हा त्याला विचारलं तर तुला काही, तुझ्याकडे काही जमीन जुमला आहे का? जमीन म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे धरती, भुई, बरोबर ना? अशा पद्धतीने जुमला म्हटल्यानंतर घर, गृह मराठीमध्ये. अशा पद्धतीचे शब्द मराठीमध्ये रूढ आहे. कारंजे, खाना, दालन ही तिघ शब्द फारसी आहेत. तिघ शब्द काय आहेत? फारसी आहेत. आणि त्यानंतर जर तुम्ही पुढे आला तर मठ्ठा आणि सारा ही शब्द कोणती आहेत? तामिळ आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 येऊ शकत नव्हता, 3 येऊ शकत नव्हता. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 5चं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे गेलात तर योग्य जोड्या जुडवा. आता हा प्रश्न 2023 ला सुद्धा असा विचारलेला होता. आता उपसर्ग म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एखादं नाम असेल किंवा एखादं सर्वनाम असेल त्याच्या समोरून जोडलेलं एखादं जेव्हा अक्षर असतं का नाही त्याला उपसर्ग म्हणून ओळखलं जातं. म्हणजे जर आपण लक्षात घेतलं तर इकडं कुठला उपसर्ग आलेला आहे तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे, धिक्कार. मग कुठं उपसर्ग जुडले सर याला? तर धिक अधिक कार. हा नंतरचा आलेला जो काही शब्द असतो का नाही तर नंतरचा आलेला शब्द तिथं तो काय असतो तर तो अर्थपूर्ण असतो. त्याच्यानंतर पुनर्जन्म. पुनर्जन्म म्हटल्यानंतर काय? पुनर अधिक जन्म. अशा पद्धतीने त्याचा अर्थ प्रकट होत असतो. म्हणजे इकडे हे उपसर्ग त्याला जुडलेला आहे. प्रादुर्भाव म्हटल्यानंतर प्रादुर अधिक भाव. अशा पद्धतीने तो अर्थ प्रकट होत असतो. प्रत्यय घटित म्हटल्यानंतर काय की एखादं नाम असेल किंवा एखादं सर्वनाम असेल त्याच्या नंतरून जोडलेलं एखादं जेव्हा अक्षर असतं त्याला काय म्हणतात? तर प्रत्यय घटित म्हटलं जातं. म्हणजे कशा पद्धतीने? तर इकडे बघा आता पर्याय क्रमांक 2 म्हणजे होकार. तर इकडं होचा त्याला जुडलेला आहे कार. ही सर्व संस्कृत मधून मराठीमध्ये येत असताना अशा पद्धतीची रचना झालेली आहे. पानक्या म्हटल्यानंतर पाणी आणणारा. आता मागच्या पेपरला आयोगाने हा शब्द विचारलेला होता, बरोबर? पाणी आणणारा. आणि पोटगी, पोट अधिक गी म्हणजे पोटगी भरण्यासाठी आम्ही गाव सोडलाय आणि शहरात आम्ही काय झालेलो आहोत? निर्वासित झालेलो आहोत. म्हणजे अशा पद्धतीने अशा पद्धती शब्द इथं आलेले आहेत. अभ्यास्त म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे अभ्यासाचे प्रकार किती पडतात पोरो? अभ्यासाचे प्रकार पडतात मुख्य 3. पहिला येतो पूर्ण अभ्यास्त, दुसरा येतो अंशाभ्यास्त आणि तिसरा येतो अनुकरण वाचक. आता ह्याचे सुद्धा उपप्रकार पडतात पण एवढं आपल्याला डिटेल काही घ्यायचं नाही. तर जेवढं परीक्षा दृष्टिकोन महत्वाचं आहे तेवढंच. आता कधी कधी लाल लाल गटागट, बरोबर? हे दोघं शब्द काय आहे? पूर्ण अभ्यास आहे. गटागट हे काय आहे? तर अनुकरण वाचक आहे. सामासिक शब्द म्हटल्यानंतर संस्कृत मधून मराठीमध्ये आलेली दंडादंडी. आता दंडादंडी हे उदाहरण जे आपण बघितलं तर राज्यसेवा मुख्य परीक्षेला एक प्रश्न विचारला व्यतिहार समासावरती. त्याचं ते उदाहरण आहे. शिव शब्द आहे, विधवा आहे, प्रादिबहुवीरीचं समासाचं उदाहरण. म्हणजे अशा पद्धतीच्या जोड्या जुडल्या. मग आता जर आपण बघितलं तर एचं 4 एकाच ठिकाणी दिसतंय म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे समानार्थी म्हणींच्या योग्य जोड्या जुळवा. आता अलीकडच्या काळामध्ये जे काही प्रश्न विचारले जात आहेत तर या घटकावरती जास्तीत जास्त प्रश्न आहे की म्हण विचारली आहे तिची समानार्थी म्हण ओळखा. आधी तर प्रश्न असा विचारला जात होता की म्हण तिची समानार्थी म्हण असा प्रश्न विचारला जात होता. पण आता आपण जर बघितलं तर आता एक जोड्या जुळवा प्रश्न यायला लागलेत. म्हणजे आता पहिली म्हण आहे अहेर सुपारीचा गजर वाजंत्र्याचा. सुपारीचा अहेर म्हणजे एकदम छोटी गोष्ट आहे पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाजा गाजा करणं. याच्याशी समानार्थी म्हण काय आहे? कवड्याचे दान वाटले गावात नगारे वाजले. कवड्याचे म्हणजे छोटस दान वाटलं आणि खूप मोठ्या प्रमाणात वाजा गाजा केला. म्हणून पहिली म्हण पहिल्या पर्यायाला समानार्थी आहे 800 लष्कर आणि 900 आचार्य. आता 800 लष्कर 900 आचार्य म्हणजे काय की मुख्य काय? लष्कर. आणि आचार्य काय? ही म्हणजे गौण गोष्ट आहे ना. म्हणजे गौण म्हटल्यानंतर काय की सर्वात महत्वाची जबाबदारी लष्कर पार पडणार आहे त्याच्यापेक्षा आचार्य जास्त. म्हणजे एखाद्या मुख्य गोष्टीला एवढं महत्व न देता दुसऱ्या गोष्टीला महत्व देणं. त्याच्याशी बघा आता दुसरी म्हण समानार्थी आहे अंगापेक्षा मोठा बोंगा कुठे चालला सोंगा. अशा पद्धतीने ऊन पोळत नाही तितकी वाळू पोळते. आता ऊन पोळत नाही म्हणजे काय की जेवढे उन्हापासून आपल्याला त्रास होत नाही त्याच्यापेक्षा वाळूपासून त्रास होतो. म्हणजे एखादी जी काही मुख्य गोष्ट आहे तिच्यापासून त्रास न होता त्या जी काही गौण गोष्ट आहे तिच्यापासून जास्त त्रास होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या गोष्टीचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनुभव येत असतो. चहापेक्षा किटली गरम. म्हणजे तुम्ही हे जी गोष्ट आहे का नाही ही म्हण आहे नाही बऱ्याचदा तुम्ही ऐकली आहे.
कुठे गेलात तुम्ही, तुम्हाला अनुभव आला की अरे चहापेक्षा किटली गरम, म्हणजे ज्याचे अधिकार कमी असतात तो जास्त मोठ्या प्रमाणामध्ये बडेजाव करतो. त्याच्यानंतर खायला नाही तुरी, अंगाला लावते कस्तुरी, याला म्हणतात बडेजाव करणं. खायला नाही तुरी, अंगाला लावते कस्तुरी, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही नसताना विनाकारणचा बडेजाव करणं. त्याला समानार्थी म्हण आहे दिमाका भारी अन तुरीची न्याहरी. तुरीची न्याहरी, बरोबर. दिमाका भारी, दिमागाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारी आहे, पण न्याहारी कसली करते, तुरीची करते. म्हणजे अशा पद्धतीने बडेजाव करणे. म्हणून अशा पद्धतीच्या जोड्या जोडल्या, अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीची नोट्स हवी असेल तर लक्ष मराठी अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं. पर्याय क्रमांक 1च त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शब्दांना संस्कृत उपसर्ग लागलेले आहेत. संस्कृत उपसर्ग सर्वांना माहिती आहे, बऱ्याचसा खूप मोठा आवाका आहे. हा संदर्भ, प्रत्येक प्रश्नाला जो संदर्भ मी घेतलेला आहे थोर व्याकरणकारांचा संदर्भ आहे. आता या प्रश्नाला संदर्भ आहे थोर व्याकरणकार मोरो केशव दामलेंचा. आता तुम्ही जर अलीकडच्या काळामध्ये प्रश्न बघितली तर जशी तशी पर्याय आपल्याला दिसत आहेत. आता बघा, अनुज, इत्यंभूत आणि इत्यर्थ. आता बघा, पहिला पर्याय हा अगदी बरोबर आहे, कारण की अनु म्हटल्यानंतर इथं उपसर्ग जुडलाय संस्कृत. अनु म्हटल्यानंतर मागून, सर्वांना माहिती आहे. अनुज म्हटल्यानंतर काय, मागून जन्मलेला. ज म्हटल्यानंतर जन्म ना, ज म्हटल्यानंतर काय, जन्म. आणि अनु म्हटल्यानंतर मागून, बरोबर. त्यानंतर इत्यंभूत म्हणजे इथम, अशा प्रकारे त्याचा जो काही उपसर्ग आलेला आहे ते आलेला आहे इथम अधिक भूत. अशा पद्धतीने म कसा आला सर, अनुस्वराचं रूपांतर त्याच्यामध्ये झालंय. त्याच्यानंतर इत्यर्थ, इत्यर्थ म्हटल्यानंतर काय, इति अधिक अर्थ, अशा प्रकारे त्याचा विग्रह होत असतो. आपल्याला सर्व गोष्टी माहिती आहे. इति हा उपसर्ग आलेला आहे, म्हणजे अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आल्या, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पंती, पंतू, पंजा. आता पंती म्हटल्यानंतर काय, पन अधिक नातू, बरोबर. अशा पद्धतीने त्याला म्हणतात पंती, बरोबर. पन अधिक नातू. त्यानंतर पनतू म्हटल्यानंतर पन अधिक नातू, हे मराठी उपसर्ग त्याला जुडले आहेत. त्याच्यानंतर पन अधिक आजा, अशा पद्धतीने त्याला ही उपसर्ग जुडलेली आहे. त्याला सुद्धा उपसर्ग आहे का सर, तर यस, हे उपसर्ग मराठीमध्ये समाविष्ट आहे. बद, पहिली बद कर्म सरकार. आता हे जे काही आहे तर हे काही संस्कृत उपसर्गामध्ये येत नाही, बरोबर ना. ती फारसी उपसर्गामध्ये, अरबी उपसर्गामध्ये जातात. भाऊक, उक म्हटल्यानंतर याला काय जुडलेला, प्रत्यय जुडलेला आहे. शुक म्हटल्यानंतर उक हे प्रत्यय जुडलेला आहे. जागरूक, उक हे प्रत्यय जुडलेलं आहे. जागर, उक हे प्रत्यय जुडलाय. भिक्षुक, बरोबर, भिक्षा अधिक उक, अशा पद्धतीने त्याला प्रत्यय जुडलाय. भाऊक, बरोबर, त्याला उक प्रत्यय जुडलाय. भाव, त्याला उक प्रत्यय जुडलाय. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्यय घटित होतं, हे पण त्यामध्ये येऊ शकत नव्हतं, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होतं. हा 8 नंबरचा प्रश्न. 9 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अभ्यासत शब्द कोणता. अभ्यासत शब्दांवरती प्रश्न विचारलाय. कवडी, कवडी, घर, घर, गाव, गाव, हे तिघच्या तिघ अभ्यासत शब्द आहे. कोणत्या प्रकारामध्ये समाविष्ट आहे, तर कोणत्या प्रकारामध्ये ते समाविष्ट आहे, तर यामध्ये सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आहे की जो पहिला प्रकार आहे तो पूर्ण अभ्यासतामध्ये ते समाविष्ट आहे. मग पूर्ण अभ्यासाचे जे उपप्रकार आहे, मग नाम साधित आहे, सर्वनाम साधित आहे, मग ते कोणत्या प्रकारामध्ये समाविष्ट होते आहे, तर ते येत्या नाम साधित मध्ये. कवडी, कवडी, बरोबर ना. घर, घर, गाव, गाव, हे नाम साधित मध्ये समाविष्ट होते. एवढं डिटेल तुम्हाला तर काही प्रश्न विचारला जाऊ शकत नाही, पण जर विचारलाच कदाचित तर लक्षात असू द्या. त्यानंतर लाडी गोडी, आगत स्वागत, ख्याली खुशाली. आता हा प्रश्न कशावरती विचारलाय, अंशाभ्यासावरती विचारलेला आहे. आता दुसरा पर्याय अंशाभ्यास. अंशाभ्यास कोणत्या प्रकारामध्ये, हे सुद्धा नाम आलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा पर्याय किर, किर, चटपट, लटपट, हे जे काही शब्द आलेले आहेत ही अनुकरण वाचक मध्ये आलेली आहेत. अनुकरण वाचक, अशा पद्धतीने ही सुद्धा नामावरती विचारलेली आहेत. अशा पद्धतीने थोर व्याकरणकार मोरो केशव दामले यांचे विचार तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. पर्याय क्रमांक 4 हे योग्य आहे. सर्व बरोबर, सर्व अभ्यासत शब्दांचे प्रकार आहेत ते. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर पुन्हा जोड्या जुळवावरती प्रश्न विचारलेला आहे. परभाषीय, तत्समय, तद्भव आणि देशीय. आता परभाषी म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे इतर भाषेतून. आता बघा इकडं शुतुरबाण, बरोबर, त्यानंतर शिकलगार आणि शम अदान, हे जे काही सर्वच्या सर्व शब्द परभाषी आहे. म्हणजे शतुरबाण म्हटल्यानंतर कोण, उंटावर, उंटावर बसणारा, त्याला काय म्हणतात, शतुरबाण, मराठीमध्ये आलेला तो शब्द आहे. शिकलगार म्हटल्यानंतर काय, शिकलगार म्हटल्यानंतर साफ सफाई करणारा, साफ सफाई करणारा, त्याला मराठीमध्ये अशा पद्धतीने अर्थ आहे. क्षमादान म्हणजे काय, क्षमादान म्हणजे दिवा, बत्ती, समई, समई सुद्धा म्हटलं तर त्याला मराठीमध्ये या अर्थाने त्यांना वापरलं जातं. म्हणजे परभाषे शब्द मराठीमध्ये
वापरली जातात. ओके, त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात, हा परभाषे झाल्यानंतर तत्सम शब्द, प्रकाश, संमती, उत्सव, तद्भव शब्द म्हटल्यानंतर शालाचा शाळा झालाय, देवालयाचं देऊळ झालाय, वृद्धीचं वाढ झालाय. म्हणजे इकडे जर तुम्ही गेलात तर सीचं 2. देशी शब्द म्हटल्यानंतर काय, रांजण सर्वांना माहिती आहे, ज्याच्यामध्ये आपण पाणी भरतो. चुल्हा, ग्रामीण भागातली इथली मूळची शब्द तयार झालेली आहे ती, बरोबर ना. लोटा, मला लोटाभर पाणी दे, मी रांजणमध्ये पाणी भरलं, बरोबर ना. मी चुल्ह्यावर स्वयंपाक केला. म्हणजे अशा पद्धतीचा शब्दप्रयोग तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित आहे. आता एच किती आहे, म्हणजे एच 3. आता एच 3 कुठे आहे, एच 3 इथं पण आहे, इथं पण आहे. त्याच्यानंतर बीच 1, बीच 1 कुठं आहे, तर बीच 1 इथं आहे, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने 10 नंबरचा प्रश्न होता. त्यानंतर पुढे जर गेला तर शुद्ध लेखन नियमानुसार अचूक शब्दांचा गट ओळखा. एक प्रश्न यावरती विचारला जातोय, समजलं का. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा प्रकार करून ठेवायचा, याचा मार्क जाता कामा नये. आता बघा, हरिजागर, ताबित, संगीतिका हे तिघ बरोबर आहे. आता काही जण म्हणतील सर हरिजागर तर असं लिहितो आपण, पण हा चुकीचा शब्द आहे, बरोबर. हरिजागर अशा पद्धतीने लिहिलं जातं, ताबित आणि संगीतिका बरोबर आहे. निर्वसन, उन्मूलन आणि अभिनिवेश हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, पण अभिनिवेश चुकलाय ना. अभिनिवेश, अभिनिवेश अशा पद्धतीने लिहिलं जातं. तर मन, कामना, प्रणित, विनीत हेही बरोबर आहे, बरोबर. मन ह कामना, आता काही ठिकाणी तुम्हाला उत्तर अशा पद्धतीने दिलेलं असेल मनोकामना, पण मित्रांनो जेव्हा संधी होते तेव्हा ते अशा पद्धतीने लिहिलं जातं. म्हणून लक्षात असू द्या की अशा पद्धतीने जर शब्द लिहिला गेला तर तो बरोबर आहे, तो शुद्ध आहे. त्याच्यानंतर प्रणित, विनीत ही बरोबर आहे, म्हणजे ए आणि सी हे बरोबर आहे. सुतोवच हे तर नाही, सुतोवच नाही तर सुतोवाच अशा पद्धतीने तो पाहिजे होता. पुनरावलोकन बरोबर आहे. पारंपरिक आहे ते, पारंपरिक नाही, पारंपरिक चुकीचं आहे, पारंपरिक आहे. म्हणून ए आणि सी हे त्याचं योग्य उत्तर आहे. फक्त ए आणि सी बरोबर. ओके, चला जाऊया पुढे. 12 नंबरचा प्रश्न काय सांगतोय, मी कैक वेळा दिला तिला समजाविले. बर ठीक आहे, मग पुढे काय झालं, तर या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. बर, क्रियाविशेष प्रकार आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. अवधिवाचक, पौन पुण्यवाचक. पौन पुण्यवाचक म्हणजे काय, तर याला म्हटलं तर आवृत्ती, बरोबर. यालाही म्हटलं तर काय, आवृत्ती. पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर आहे, कारण कैक वेळा म्हटल्यानंतर आवृत्ती झाली आहे ना, म्हणून त्याचा समावेश इकडे केला जातोय पौन पुण्यवाचक. त्यानंतर क्षण म्हटल्यानंतर याला कालवाचक असंही म्हटलं जातं, बरोबर. त्याच्यानंतर अधिक्यवाचक म्हटल्यानंतर याला प्रकर्षदर्शक हे प्रकार आपल्याला परिचित असलेले आहेत, बरोबर. पण आता आयोग काय करते की अशा प्रकारचा शब्द प्रयोग तिथं विचारला जातो आहे. म्हणजे अशा पद्धतीची प्रश्न आपण अभ्यासणं किंवा या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. हा 12 नंबरचा प्रश्न होता. 13 नंबरचा प्रश्न आहे, विशेषणा संदर्भात योग्य पर्याय निवडा. आता विशेषणा संदर्भात परत तुम्हाला प्रश्न कसे वाटतात तर आवर्जून मला कमेंट्स करून सांगा. त्यानंतर पहिला बघा, मला प्रतिक्षणे ती आठवते. बर, मला प्रतिक्षणे ती आठवते. आता प्रतिक्षण म्हटल्यानंतर इकडे काय विचारलेलं आहे, पहिला आहे पृथकत्व वाचक विशेषण. आता पृथकत्व वाचक म्हटल्यानंतर याचा संदर्भ आहे थोर व्याकरणकार राजशेखर हिरेमठ साहेबांचं पुस्तक. ओके, त्यांनी अशा पद्धतीने आपल्याला सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीची अलीकडच्या काळामध्ये मी बघतोय की आयोग काय करते की जशीच्या तशी स्टेटमेंट पेपर मध्ये विचारली जात आहेत, म्हणून या सर्व गोष्टी तुमच्या समोर मांडतोय. पृथकत्व म्हणजे काय, गट पाडणे. प्रत्येक क्षण, बरोबर, म्हणजे एक एक क्षण असं आपण म्हणू शकतो. प्रत्येक म्हणजे काय, एक एक क्षण. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. ओके, त्यानंतर मी चौपदरी रस्त्याने चालत आलो. चौपदरी आवृत्तीवाचक, बरोबर आहे. त्यानंतर ते इतर लोक माझ्याशी बोलत होते, बरोबर आहे. इतर लोक म्हणजे निश्चित संख्येचा बोध होत नाही. त्यानंतर कोणता नवरा पाहिजे, नवऱ्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी कोणता आलेला आहे. कोणता हे जरी सर्वनाम असला ते नामाबद्दल अधिक माहिती सांगते आहे, म्हणजे ते सार्वनामिक विशेषण आहे. सर हे सार्वनामिक विशेषण प्रश्नार्थ म्हणजे प्रश्नचिन्ह शेवटी येऊ शकतं का, येऊ शकतं. थोर व्याकरणकारांनी या सर्व गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहे, म्हणून तिकडे शेवटी प्रश्नचिन्ह येऊ शकतं. का नाही येऊ शकत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. म्हणजे आता आपल्याला विचारला योग्य पर्याय निवडा. मग आता योग्य पर्याय सर्व बरोबर हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारच्या जुळ्या जुळवा तुम्हाला प्रश्न अलीकडच्या काळामध्ये विचारले जात आहेत. त्याच्यानंतर पुढे वैशिष्ट्यांवरून प्रयोग ओळखा. आता वैशिष्ट्य दिले, प्रयोग कोणता आहे ते ओळखायला सांगितलंय. दुसरा प्रश्न पुन्हा प्रयोगावरती आलेला आहे. कर्त्यास बहुधा तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो. काही वेळा पर्यायहीन चतुर्थी असते, हेही बरोबर आहे, अगदी बरोबर आहे.
कारण की कर्त्यास बहुधा तृतीय विभक्तीचा प्रत्यय जोडलेला असतो. तुमच्या लक्षात आला असेल की कुठे तृतीय विभक्तीचा प्रत्यय जोडलेला असतो. कर्म नेहमी प्रथमेत असते. अगदी बरोबर. प्रथमेत म्हणा किंवा त्याची विभक्ती अप्रत्ययी द्वितीय असते. अप्रत्ययी द्वितीय असते. अशा पद्धतीने त्याचा अर्थ घेतला तर काही अडचण नाही. त्याच्यानंतर क्रियापदे बहुधा भूतकाळी व विद्यार्थी असते. बहुधा म्हटलेलं आहे. बरोबर. भूतकाळी आणि विद्यार्थी असते. अगदी बरोबर. अशा प्रकारचा प्रयोग कोणता आहे तर नवीन कर्म तर काही येऊ शकत नाही. नवीन कर्ममध्ये कडून यायला पाहिजे होतं. त्याच्यानंतर सकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरी म्हटल्यानंतर कर्त्याला प्रत्यय नसते. कोणाला प्रत्यय नसते? कर्ता प्रत्यय नसते. हे पण काही येऊ शकत नाही. आणि समापन कर्मणीमध्ये झाला, झाली, झाले किंवा क्रियेची पूर्णत्वता दर्शवलेली असते म्हणून हे येऊ शकत नाही. म्हणजे फक्त पर्याय उरला एकच, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, इलिमिनेशन मेथडने जा. जर तुम्हाला उत्तर नाही माहिती तर अशा पद्धतीने उत्तर काढा. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 15 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अख्यात विचाराविषयी योग्य पर्याय निवडा. आता बघा अख्यातावरती प्रश्न विचारलेला आहे. आता गेल्या 2 जे काही पेपर झाले 22 आणि 23चा जो काही पेपर झाला त्यावरती अख्यातावरती प्रश्न काही विचारलेला नव्हता. पण पुढच्या परीक्षेमध्ये त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण विद्यार्थ्यांचे तिथं मार्क जातात. कारण क्रियापदाचे अर्थ जे काही आहे त्याच्यावरती 100% मार्क विचारले. तर मग आज्ञार्थी वाक्य असेल, विद्यार्थी असेल, स्वार्थी असेल त्यावरती प्रश्न विचारले जातात. तो घटक जास्त करून ठेवा. त्यामुळे तो प्रश्न मी इथं समाविष्ट केलाय की धातूस जे प्रत्यय लागून क्रियापदे तयार होतात त्याला आख्यात प्रत्यय म्हणतात. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आख्यात म्हणजे काय तर संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात म्हणतात. विषय संपला. बरोबर. हे एकदम सोपी गोष्ट आहे. मराठीत आख्यात किती प्रकारची आहे? 7 प्रकारची. कशी, कोणकोणती? मराठीत आख्यात 7 प्रकारची आहे. ती कोणकोणती? सर्वात पहिल्यांदा आहे प्रथम ताख्यात. प्रथम आहे ताख्यात. द्वितीय आहे काय? ताख्यात. द्वितीयला सुद्धा ताख्यात आहे. त्याच्यानंतर नंबर 3 मध्ये जर तुम्ही गेलात तर ई आख्यात आहे. ई आख्यात. त्याच्यानंतर उ आख्यात आहे. उ आख्यात. किती आले? 4 झाले. बरोबर. म्हणजे ताख्यात आहे, ताख्यात आहे. त्याच्यानंतर ई आख्यात आहे, उ आख्यात आहे. बरोबर. त्यानंतर वा आख्यात आहे. वा आख्यात. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही आलात तर ई लाख्यात आहे. ई लाख्यात. म्हणजे अशा प्रकारची प्रत्यय जिथे जोडून आलेली असतात तिथं अशा प्रकारची आलेली जी काही रचना असते तर या संपूर्ण रचनेला काय म्हणतात तर आख्यात. आख्यात किती प्रकारची आहे तर आख्यात ही 7 प्रकारची आहे. प्रथम ताख्यात, प्रथम द्वितीय ताख्यात, त्याच्यानंतर ई आख्यात, त्यानंतर उ आख्यात, वा आख्यात, ला आख्यात. बरोबर. अशा प्रकारची जी काही प्रत्यय जुळतात तर ती प्रत्यय अशा पद्धतीने त्यामध्ये समाविष्ट होत असतात. ओके. आणि त्याच्यानंतर दुसरा पर्याय होता, तिसरा पर्याय होता तो म्हणजे कोणता तर आख्यात रूप पुरुष लिंग वचन याप्रमाणे बनते. तर यस, पर्याय क्रमांक 1, 2, 3 अशा पद्धतीने हे तिघ जे काही पर्याय आहे हे तिघच्या तिघ पर्याय बरोबर म्हणजे ए बी सी बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके. प्रथम, द्वितीय, त्याच्यानंतर ई आख्यात, उ आख्यात, वा आख्यात, ई लाख्यात. बरोबर. त्याच्यानंतर अजून वा लाख्यात अशा ला आख्यात अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहे ला आख्यात अशा पद्धतीचे जे काही संपूर्ण प्रश्न आहे ते संपूर्ण प्रश्न यामध्ये समाविष्ट होतात. बघा आता पुढचा प्रश्न आहे 16 नंबरचा. खूप वर्षानंतर बाबांना भेटून आनंद झाला. आता बाबांना भेटून आनंद झाल्यानंतर वाक्य प्रकार ओळखा. आता इथं मिश्र वाक्य म्हटल्यानंतर काय असतं? मिश्र वाक्याची रचना सर्वांना माहिती आहे की सर्वात पहिलं जे वाक्य आलेलं असतं ते गौण असतं. दुसरं वाक्य जे आलेलं असतं ते प्रधान असतं. म्हणजे पहिल्या वाक्याचा अर्थ दुसऱ्या वाक्यावरती डिपेंड असतो किंवा अवलंबून राहावं लागतं. मग तशा प्रकारची रचना आली आहे का? खूप वर्षानंतर बाबांना भेटून आनंद झाला. आता तशा प्रकारची रचना आलेली नाही म्हणून पहिला पर्याय काही येऊ शकत नाही. संयुक्त वाक्य म्हटल्यानंतर काय? पहिलं वाक्य प्रधान असतं म्हणजे पहिलं वाक्य स्वतंत्र असतं. दुसरं वाक्य ही प्रधान असतं म्हणजे पहिलं वाक्य स्वतंत्र असतं, दुसरं वाक्य स्वतंत्र असतं. म्हणजे दोन्ही वाक्य एकमेकांवर अवलंबून राहण्याची गरज नसते. ओके. म्हणजे यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ते संयुक्त वाक्य हे तर काही येऊ शकत नाही. केवळ वाक्य हे त्याचं योग्य उत्तर आहे की ज्या वाक्यरचनेमध्ये एकच कर्ता आपल्या भाषेमध्ये सांगतो आणि ज्या वाक्यरचनेमध्ये एकच विधेय अशा प्रकारची रचना जिथे आलेली असते त्याला मराठीमध्ये काय म्हणतात तर त्याला मराठीमध्ये केवळ वाक्य असे म्हणतात. म्हणजे पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काय
डिपेंडन्सी काही नसते, दोन वाक्यच नसतात, फक्त एकच कर्ता आणि एकच क्रियापद आलेलं असतं. तशा प्रकारची ती रचना झालेली आहे की खूप वर्षानंतर बाबांना भेटून आनंद झाला, म्हणजे बाबा आणि झाला एक वाक्यामध्ये एकच कर्ता एकच क्रियापद आहे, बरोबर. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. पर्याय क्रमांक 4 का येऊ शकत नव्हता. म्हणजे अशा पद्धती 16 नंबरचा प्रश्न होता. 17 नंबरचा प्रश्न आहे, खालील वाक्यांमधून सकर्मक क्रियापद असणारी वाक्य ओळखा. आता सर जे 22-23 ला प्रश्न विचारले तेच येतील का? ते येणार नाही, पण पॅटर्न तसा राहील. अशा त्यामुळे ही संपूर्ण सिरीज आपण सुरू केली आहे. खालील वाक्यांमधून सकर्मक क्रियापद असणारी वाक्ये. आता त्याने अभ्यास केला, करणारा कोण आहे? तो आहे. वाक्यामध्ये कर्ता आलाय, केलेला काय अभ्यास, कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे वाक्यातील कर्ता आणि कर्म कसा ओळखतात. सर्वात महत्वाच्या गोष्टी ज्या दोघं आहे, वाक्यातील कर्ता आणि कर्म. ज्या विद्यार्थ्यांना वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखताना अडचणी येत असतील तर आजच फक्त जास्तीत जास्त 30-35 मिनिटाचं आपल्या युट्यूब चॅनलला लेक्चर आहे आपलं, की वाक्यातील कर्ता आणि कर्म कसा ओळखायचा, एकदम डिटेल चित्र स्वरूपामध्ये मी ते लेक्चर घेतलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना अडचणी येत असतील त्यांनी आवर्जून आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन ते लेक्चर बघायचं आणि तिथून ती कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची. आयुष्यात कधी तुम्ही आता कर्ता कर्म प्रश्नावरती म्हणजे प्रश्न विचारला त्यावर कधीच उत्तर तुम्ही चुकू शकत नाही. ओके, एवढा माझा आत्मविश्वास आहे, कारण की त्या पद्धतीच्या कन्सेप्ट मी तिकडे क्लिअर केल्या. त्याला अभ्यास समजतो. आता समजणारा काय अभ्यास, बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 तर काही येऊ शकत नाही, कारण की वाक्य अकर्मक आहे. समजलेला काय अभ्यासच आहे, म्हणजे वाक्यामध्ये कर्म नाही, वाक्य अकर्मक आहे. आपल्याला विचारलंय सकर्मक, ओके, कर्म नाही. त्याच्यानंतर पुढे जर गेला तर स्वप्नील सरांचा भ्रमणध्वनी वाजला. वाजणारा कोण? म्हणजे वाजला, स्वप्नील सरांचा भ्रमणध्वनी वाजला, बरोबर. आता जर आपण लक्षात घेतलं तर पर्याय क्रमांक, जर आपण लक्षात घेतलं की पर्याय क्रमांक आता वाजणारा काय तर भ्रमणध्वनी, म्हणजे इकडं सुद्धा वाक्यामध्ये कर्म नाही. वाजलेला काय भ्रमणध्वनी, कर्म नाही, बरोबर. कारण की जेव्हा षष्टी विभक्तीची प्रत्यय त्याच्यानंतर चतुर्थी विभक्तीची प्रत्यय जेव्हा एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला जोडून आलेली असतात ना, त्या वाक्यामध्ये शक्यतो कर्म आलेलं नसतं, लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर भावाला तलाठीची नोकरी लागली. आता लागणारी काय नोकरी वाक्यातला कर्ता झालाय. लागलेली काय तरी सुद्धा नोकरी, म्हणजे वाक्यामध्ये कर्म नाही. वाक्यामध्ये काय नाहीये? कर्म नाही. अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 येऊ शकत नाही. म्हणजे बी सी डी वाक्यामध्ये ते सकर्मक नाही, फक्त ए बरोबर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीचा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. मला कमेंट्स मध्ये निश्चित सांगा की प्रश्न तुम्हाला कशी वाटतायत आणि निश्चित तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. अशा प्रकारच्या सोप्या कन्सेप्ट तुम्हाला एकदम कमी वेळेमध्ये क्लिअर करून घ्यायचे असतील तर वन डे रिव्हिजन बॅच फक्त 199 रुपयामध्ये आहे. सर्वांनी त्या बॅचचा लाभ घ्या मित्रांनो. योग्य पर्याय निवडा. अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकारांत होते, बरोबर आहे. कारण की जर आपण लक्षात घेतलं वाट, ती वाट, बरोबर ना, ती वाट. आता याला जर मला त विभक्तीचा प्रत्यय जोडायचा आहे तर मला त्या ठिकाणी त्याचं सामान्यरूप करावे लागणार आहे वाटे. वाटे म्हटल्यानंतर एक कारांत झालं. कारांत म्हणजे काय? शेवटी जे प्रत्यय जोडलेलं असतं त्याला कारांत असे म्हणतात. विषय संपला. म्हणून वाट, वाटेत अशा पद्धतीने त्याचं एक कारांत झालं. त्याच्यानंतर अकारांत, अकारांतचं ई कारांत सुद्धा होते बरं का. भिंत नुसतं एक कारांत होते असं नाहीये, तर भिंत अकारांत आहे. याचं या स्त्रीलिंगी नामाचं सामान्य रूप ई कारांत सुद्धा होत असते. काय होते? ई कारांत. भिंतचं भिंती अशा पद्धतीने सामान्य रूप होते, म्हणजे ते झाला ई कारांत. म्हणून पहिला पर्याय अगदी बरोबर आहे. ई कारांत